आतापर्यंत जेवढे पेपरवर्क वरती दाखवले गेलेत तर 237 अशा पद्धतीचे बोगस जन्म प्रमाणपत्र मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना दिले गेले होते, जे त्यांनी कॅन्सल केले हे मान्य केलं। पण जे ओरिजिनल जन्म प्रमाणपत्र अजूनही लाभार्थीकडे आहेत, बांगलादेशी अनधिकृत लाभार्थीकडे आहे, लाभार्थी म्हणता येणार नाही, अनधिकृत बांगलादेशींकडे ते अजून त्यांच्याकडनं घेण्यात आलेले नाही। पण आता त्यांनी असं सांगितलं की महिन्याभरामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाऊन ते पत्र घेण्याचं काम करतो। पण त्यामध्ये डॉक्टर किरीट सोमय्या यांनी सांगितलं की तुम्ही ज्यांना ही जन्म प्रमाणपत्र दिली आहेत त्याच्यामध्ये काही लोक अस्तित्वातच नाही आहेत। इनफॅक्ट ती लोक जन्माला आलेली अशी हॉस्पिटल पण अस्तित्वात नाही आहे। म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये MOH कडनं त्या वॉर्डच्या अशा पद्धतीचं काम या ठिकाणी झालेलं आहे, हे या मीटिंगमध्ये स्पष्ट दिसण्यात आलेलं आहे। जवळपास आतापर्यंत ह्यांनी दिलेल्या पेपरवरती 8 FIR त्यांच्यावरती झालेले आहेत। आणि सर्वात महत्त्वाची बातमी जर या ठिकाणी आलेली आहे तर अशरफ काझी नावाचा एक डॉक्टर, ज्यांनी या ठिकाणी, हे तुम्हाला मी प्रमाणपत्र दाखवते, हे जरा, डॉक्टर अशरफ काझी, आता हा डॉक्टर आहे की काय आहे ह्याची पण तपासणी झाली पाहिजे। 2015ला मला वाटतं यांना सर्टिफिकेट मिळालं, ते मला वाटतं हे पण झालेले, आणि 2024ला त्यांनी एका घरी एका महिलेची डिलिव्हरी झाली होती, ज्या डिलिव्हरीला ते स्वतः उपस्थित पण नव्हते, पण त्यांनी हे पत्र दिलेले। परत त्याच्यामध्ये संगनमत येतं त्या ठिकाणच्या कन्सर्न MOHचं की अशा पद्धतीचं जे किती मोठा भ्रष्टाचार आहे हा, किती मोठी ही गोष्ट आहे की हा डॉक्टर अशरफ काझी यांनी या पद्धतीचं सर्टिफिकेट त्या बाईला दिलेलं आहे। याचे सगळे पेपर्स किरीटबाईंनी डॉक्टर आरोग्याच्या अधिकारी दक्षा मॅडम यांच्याकडे दिलेले आहेत। त्याच्यावरती FIR घ्यायला सांगितलेली आहे, पण ती अजूनही घेतलेली नाही आहे। अशा पद्धतीचे बरेच विषय या माझ्या दालनामध्ये झालेल्या मीटिंगमध्ये झालेले आहे। त्याचबरोबर ज्या डिले ऑर्डर्स आहेत आतापर्यंत जेवढे ऑर्डर्स दिलेले आहेत त्या सगळ्या ऑर्डर्सची क्रॉस चेक या ठिकाणी झाली पाहिजे, या पद्धतीची विश्लेषण या मीटिंगमध्ये झालेले आहे। त्यानंतर 1/1/2016 नंतरचे रेकॉर्ड्स आता यावरती आम्ही चेक करायला सांगितलेले आहेत। सगळे पेपर्स खासदार किरीटबाई सोमय्या यांच्या माध्यमातून या अधिकाऱ्यांना दिले होते, वारंवार त्यांच्या टेबलावरती होते, पण त्यांनी आतापर्यंत त्याच्यावर कधीच कारवाई केलेली नाही। मला तर या गोष्टीचं आश्चर्य वाटलं, इतकं सगळं मटेरियल तुम्हाला दिल्यानंतर डॉक्टर किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून मग तुम्ही यावरती कारवाई का नाही केली, FIR का नाही घेतले, असे बोगस प्रमाणपत्र का वाटले गेले, हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आज BMCच्या या भोगळ कारभारावरती निर्माण होतोय। आता त्यांनी सांगितल्यावरती ते म्हणाले की आम्ही आता 237 जे प्रमाणपत्र या ठिकाणी दिलेले आहेत ते आता आम्ही कॅन्सल करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। त्या ठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशन असेल किंवा तहसीलदार ह्या सगळ्यांना घेऊन, परंतु एकंदरीत या मीटिंगमध्ये पाहिलं तर बऱ्यापैकी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची काही काम करण्याची इच्छाशक्ती दिसत नाहीये, हे सिद्ध झालेले आहे। आम्ही आता बऱ्यापैकी अधिकाऱ्यांना या सगळे अनुत्तरित होते, कोणालाच उत्तर देता आले नाहीये। खूप मोठा भ्रष्टाचार याच्यामध्ये दिसतोय वॉर्डचे MOHला घेऊन। जे 2 MOH डॉक्टर कसारे, किरीटबाईंनी यावरती इतका मोठा अभ्यास केलेला आहे, त्यावेळी डॉक्टर कसारे आणि डॉक्टर संजय मुंडे या दोघांना निलंबित केलंय, पण त्यांची इन्क्वायरी चालूच ठेवणार, FIR घ्यायला सांगितलेले आहे। अशा पद्धतीचे बरेच MOH पण आपल्याला मिळणार आहेत। तर या अशा संपूर्ण 237 केसेस या माध्यमातून आता निश्चित झालेले आहेत। त्यांचे NOC केलेले प्रमाण केलेले, पण आमचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे अजूनही ओरिजिनल प्रमाणपत्र आहेत, ते त्यांच्याकडनं तुम्ही काढून घेतलंय का, तर ते अजून घेतलेलं नाहीये। आता त्यांनी सांगताना 1 महिन्याचं टायमिंग दिलेलं आहे, मी तर बोलले मला 15 दिवसात द्या, पण ह्याच्या पुढेही जाऊन आता आमचं असं ठरलेलं आहे, आता 3 वाजता गटनेत्यांची जी काही मीटिंग होणार आहे की यापुढे जर मुंबई महानगरपालिकेच्या इतक्या मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांनी जर या पद्धतीने कारवाई केली नाही किंवा अजूनही डिले करण्याचा प्रयत्न केला तर मग महानगर सभेमध्ये, हाऊसमध्ये यांच्या विरोधात प्रस्ताव आणावा लागेल। कारण जोपर्यंत अशा पद्धतीने इतका मोठा भ्रष्टाचार आणि त्यांना देशद्रोही लोकांना सांभाळण्याचं काम
जर मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून होत असेल तर आम्हाला सगळ्या नगरसेवकांना आम्हाला कडक कारवाई या ठिकाणी घ्यावी लागेल. तुमच्या पत्रकार परिषदेचं तीन महत्त्व असेल त्यात सगळ्यात तुम्ही म्हणालात की बांगलादेशी अनधिकृत फेरीवाले, तर हे वर्गीकरण आपण करणार आहोत की सरसकट सगळ्या फेरीवाल्यांवर कारवाई करणार आहोत. दुसरं म्हणजे ज्या अधिकारी तुम्हाला दोषी काही आढळलेले आहेत तर त्यांच्यावर सरसकट आता सगळ्यांसोबत सगळ्यांवर कारवाई करणार की तुम्ही घेणार आहात. आणि तिसरं महत्त्वाचं, अनधिकृत फेरीवाले किंवा अनधिकृत जे बांगलादेशी इथे राहतात रोहिंग्या असतील तर ते इथे कसे येता येतात तुला आता त्यांच्यावर आवर कसा घालणार? नाही, आपण एक स्टेप बाय स्टेप प्रश्नांची उत्तरं देऊया. या ठिकाणी जे फेरीवाले आहेत मुंबई महानगरीच्या रोडवरती फुटपाथवरती बसलेले त्याचे जन्म प्रमाणपत्र आम्ही चेक करणार. ती मोहीम आम्ही जोरदार हातामध्ये घेणार. बऱ्यापैकी हे तर मला असं वाटतं 1000 केसेस आहेत किरीटभाई तुम्ही सांगितल्याप्रमाणे, त्याच्याही पेक्षा जास्त पण असतील. पण या ठिकाणी जे फेरीवाले बसलेले आहेत त्यांचे जन्म प्रमाणपत्र अगदी कठोरपणे चेक केले जाणार. यावरती कुठल्याही क्षमा या ठिकाणी केलं जाणार नाही, कारण हा खूप मोठा हा देशद्रोहपणा आहे. बांगलादेश पद्धतीने आलेले जे आहेत देशद्रोही अनधिकृत फेरीवाले त्यांना जर सांभाळण्याचं काम कुठले अधिकारी करत असतील ती पूर्ण कारवाई होणार. फक्त बांगलादेशी फेरीवाल्यांवर कारवाई होईल की नाही, सरसकट आता बघा हे करत असताना आम्ही प्रत्येक घेणार आहे. प्रत्येक फेरीवाले कुठले त्यांचे आधार कार्ड त्यांचे जन्म प्रमाणपत्र चेक केले जाणार. आता बऱ्यापैकी ह्याच्यावरती खूप मोठं विश्लेषण झालेलं आहे, तर त्या पद्धतीने आम्ही सगळी गाईडलाईन आणि लाईनअप करून दिलेली आहेत कामं. त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला शाश्वत केलेलं आहे की आम्हाला तुम्ही आता ही जी 237 आहे सध्या हातातली आहेत त्याच्यासाठी त्यांनी 1 महिन्याचा अवधी मागितलेला आहे. इतर सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी 15 दिवस घेतलेले आहेत की आम्ही FIR आता सोमवार घेणार आहेत. जे आता आम्ही ज्या लोकांची नावं त्यांना दिलेली आहेत त्याच्यावरती FIR घ्यायचं, जसं अशरफ काझी ह्याच्यावरती FIR घेण्याचं काम आता सुरू होणार आहे. सुरू होणार हे ॲक्च्युली ऐकायला फार आम्हाला वाईट वाटलं. जर त्यांच्या हातामध्ये गेल्या 6 महिन्यापासून हे पेपर पडलेले तर तुम्ही का नाही घेतले हा मोठा प्रश्न आहे. फक्त मला एकाच आपल्या ह्यांचं कौतुक करावं असं वाटतं की ठीक आहे की त्यांनी ह्याच्यावरती घेतलेलं आहे काम. त्यांचं नाव ह्याच्यामध्ये दिलेलं आहे तहसीलदार आपल्या कल्पना गाडे मॅडम, त्यांनी मात्र आत FIR घेण्याचं काम केलेलं आहे. त्यांचं खरंच या ठिकाणी कौतुक झालं पाहिजे. आणि या ठिकाणी जे मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी जे बसले होते त्यांच्यासाठी हा विषय की जर आणि त्यांनी काही पेपर्स त्यांच्याकडे पाठवले पण होते की या 4 लोकांवरती FIR घ्या, पण तरीही ते घेऊ नाही शकलेत. म्हणजे एकंदरीत ह्या मुंबई महानगरपालिकेचे जे AMC असतील किंवा त्यांच्या अंडर जे अधिकारी असतील त्यांचा हा कारभार या मीटिंगच्या माध्यमातून दिसण्यात आलेला आहे. पण येणारे गोष्टी इतक्या जर मोठ्या प्रमाणात आहेत तर त्यांना रोखण्यासाठी काय? मी मुंबई महापालिके महापौर ऋतू तावडे, उपमहापौर संजय घाडी, गणेश खंडकर यांना धन्यवाद देतोय. आज त्यांनी ही विशेष बैठक घेतली. मुंबई जे बोगस जन्म प्रमाणपत्र घेऊन गेले ज्यांच्याकडे ते महाराष्ट्रात हिंदुस्थान जन्म झाल्याचा कोणता पुरावा नाही असे 10,000 लोक संबंधी माहिती मी मुंबई महापालिकेला दिलेली आहे. गेले अनेक महिने पाठपुरावा करीत आहोत. मुंबई महापालिकेचं माफिया राज संपण्याचा आज पहिला पुरावा आहे. कारण की हे जन्म प्रमाणपत्र घोटाळा हे बांगलादेशी माफिया आणि मुंब्रा गँग चालवत होती. एक जसं ऋतू तावडेने एक उदाहरण दिलं, डॉक्टर अशरफ काझी. मी यांच्याकडे 100 डॉक्टरांची यादी दिली आहे. 100 ज्यात मानकुट, गोंदी, देवनार, नौपाडा, नागपाडा, बेहरामपाडा, कलिना, कुर्ला यातील असे हे डॉक्टर्स आहेत की जे बोगस प्रमाणपत्र देतात, घरी जन्म झाल्याचं सर्टिफिकेट देतात. महापौर महोदय, उपमहापौरांनी आज आम्हाला आश्वस्त केलं आहे या सगळ्यांची एका महिन्यात चौकशी होणार. दुसरी गोष्ट, गेल्या
काही महिन्यात महापालिकेचे मी 4 एरिया कव्हर केले. 4, कुर्ला, मानखुर्द पूर्व, मानखुर्द पश्चिम आणि मुलुंडमध्ये फक्त 2 उदाहरणं सापडली, परंतु या 3 परिसरात 2,500 अशी नावं सापडली आहे. म्हणून हा आता बांगलादेशी आहे की रोहिंग्या आहे त्यामुळे नंतर बघू. यांचा जन्म भारतात झाला आहे आता एक पण कागदपत्र नाही आहे, तर त्याची पुढची तपास एटीएस करतात. आज मुंबई महापालिका महापौरांपासून ही मोहीमची सुरुवात झाली आहे. सोमवारी मी छत्रपती संभाजीनगर महापालिका आणि दुपारी नाशिक महापालिकेत जाणार आहेत. नंतर अकोला आणि अमरावती पुढच्या आठवड्यात. सगळ्या महापालिकात जिथे महायुतीचे महापौर निवडून आले आहेत त्या सगळ्या असाच मीटिंग एका महिन्याचा आज पूर्ण होणार. बांगलादेशी अपात्र लोकांना महाराष्ट्रात राहायला मिळणार नाही. आपण या सोबतच फेरीवाल्यांना शोधतात आपण कारवाई करतोय. अनेक ठिकाणी हातोडे फिरवले जातात, ते डंपरने सगळं तोडलं जातं, कुर्ल्याचा परिसर असो किंवा इतर. मुलुंडमध्ये पण ही कारवाई झालेली, पण या कारवाईनंतर त्या ठिकाणी आता बाईक पार्किंग किंवा तिथे हात गाडे लावण्यास सुरुवात झालेली. याच्यावर काही ऍक्शन घेतली जाणार आहे का? नाही, 100% ऍक्शन घेतली जाणार. आता त्या ठिकाणी फेरीवाले हटवले म्हणून बाईक पार्किंग, तर आता हे सगळं टप्प्याटप्प्याने होणार. आता ही आमची जी मोहीम आहे ही अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात आहे. ती जर जागा वेकंट झाली तर त्या ठिकाणी जर बाईक पार्किंग होत असेल किंवा दुसरं काय तर त्याच्यावरही आम्ही पूर्ण लक्ष देणार. त्या वॉर्डच्या अधिकाऱ्यांना आम्ही सूचना देणार की तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघा, आम्हाला एकच आहे आमचा उद्देश, आम्हाला फुटपाथ मोकळा करायचा. पुन्हा त्या फुटपाथवरती काही येऊ द्यायचं नाहीये. तर ह्याच्यावरती आमचं विशेष लक्ष असतं. काही एरिया जे आहेत ते अक्षरशः विखुरलेले आहेत, भडकलेले आहेत, तर अशा लोकांवर कशा पद्धतीने कारवाई होणार? हे मला माहिती आहे, म्हणून हा माफिया राज हाच आम्ही शब्द या ठिकाणी वापरलेला आहे की त्या ठिकाणी म्हणजे हे घाटकोपरला सुद्धा मी पाहिलेलं आहे की तिकडे जागा वाटून दिल्या जातात की ये मेरी जगा ये तेरी, आणि तो माणूस 4-5 जागांचे ते पैसे घेत असतो. म्हणूनच हे काढण्याचं काम चालू आहे. आम्हाला ते मुळच उपटून काढायचंय की त्या ठिकाणी अशा पद्धतीचं पुढचं कुठलंही व्यवस्था त्या अशा लोकांची होताच कामा नये. आणि हा मेसेज जो आहे तो तुमच्या माध्यमातून हा पूर्ण मुंबईतल्या अशा अनधिकृत फेरीवाल्यांना गेला पाहिजे. पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेअंतर्गत फेरीवाल्यांना 10 रुपये कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे, तर त्याचा ते नेमकं कोणाला दिलेलं आहे? नाही, आम्ही पुन्हा तुम्हाला आम्ही सांगतो, ऑफिशियल पीच लायसन्स असलेले फेरीवाले हे त्यांच्यासाठी योजना आहेत. पण काय करतात आहे, त्यांचा हात धरून अशा पद्धतीने दुसरा बाकडा जो लावला जातो अनधिकृत फेरीवाल्यांची, ही त्याच्या विरोधात असलेली मोहीम आहे. त्यामुळे तुम्ही ही जी आम्ही पंतप्रधान ही जी योजना आणलेली आहे PMSYM, ही योजना ही ऑफिशियल पीच लायसन मूळ मुंबईकर मूळ इथे राहणाऱ्या लोकांसाठी आहे. हिंदी बोलता अरे हिंदी में बोल रहे एक मिनट हिंदी में तुम्ही और फेरी वाला विषय के लिए वापस नेक्स्ट वीक महापौर बोलतो. बोला. सबका मैं स्वागत करता हूँ. अभी 12 बजे यहाँ पे मुंबई की मेयर सन्माननीय रितु तावड़े मैडम के नेतृत्व में उनके ही दालन में अनऑथराइज जो बांग्लादेशी हॉकर्स है उनके खिलाफ और जो विलंबित जन्म नोंद हुई है उनके विषय में आज सविस्तर बैठक हुई. और हमारे इसमें जिन्होंने पूरा अभ्यास किया हुआ है और जिन्होंने मुंबई महानगर पालिका को सारे प्रूफ दिए हुए हैं, पुलिस स्टेशन में उन्होंने तकरार की है. ऐसे हमारे एक्स MP डॉक्टर किरीट भाई सोमैया जी है, गणेश खनकर जी हमारे गठनेता. और इस मीटिंग में ये तय हो गया कि 237
237 जिनकी विलंबित नोंद है 1 साल के बाद में, उनकी जांच होनी चाहिए। उनका पूरा रिपोर्ट दक्षा मैडम जो है हमारे एग्जीक्यूटिव हेल्थ ऑफिसर, उनको कहा है, और अतिरिक्त आयुक्त जो हमारे मुंबई शहर के और आरोग्य विभाग संभालते हैं शर्मा जी, महापौर मैडम ने उनको आदेश दिया कि आप इनका इंडिविजुअल स्टेटस जो दीजिए और उनके ऊपर क्या कार्रवाई की गई ये भी बताइए। इसमें इतना बड़ा संशयास्पद मामला है कि ऐसे अस्पताल है जो अस्पताल यहाँ पे अस्तित्व ही में नहीं है, उनके डॉक्टर ने उनके अस्पताल के नाम पे सर्टिफिकेट दिया हुआ है कि ये बच्चा, ये आदमी ये दिन को, ये टाइम को जन्मा है। ऐसे फॉल्स प्रूफ के आधार पर यहाँ पे उनकी डेट ऑफ बर्थ की रजिस्ट्रेशन हुई है, और ये 237 लोग कौन है इसकी जांच भी पुलिस के माध्यम से करने के लिए कहा गया है। ये 2024 और 25 का मामला है। इसके बीच में किरीट सोमयाजी जी ने जब भी इनके खिलाफ तकरार की थी तो कई लोगों के ऊपर एफआईआर दर्ज किए गए हुए और कई लोग ऐसे ही बाहर है। तो महापौर मैडम ने भी मांग की है कि जो डॉक्टर काजी और उनके जैसे और डॉक्टर जो है उनके ऊपर एफआईआर दाखिल किया जाना चाहिए। मुंबई आज मुंबई महापालिका महापौर नीतू तावडे, उपमहापौर संजय घाड़ी, भाजपा ग्रुप लीडर गणेश खंडकर और अधिकारियों के साथ में मुंबई महापालिका जन्म प्रमाण पत्र घोटाले पे विशेष बैठक की। गए 4 महीने से मैं इसका फॉलोअप कर रहा था। आज महापौर महोदय ने महापालिका के अधिकारी को कहा है, मैंने 100 बोगस डॉक्टर्स की प्रूफ के साथ में सूची दी है, 1 महीने के अंदर इन बोगस डॉक्टर के खिलाफ कार्रवाई पूरी होगी। 10,000 लोगों ने बोगस नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट या जन्म प्रमाण पत्र प्राप्त किए, 237 कैंसिल कर दिए। 1000 की जांच आने वाले 10 दिन में पूरी होगी। अभी तक महापालिका के आधा डजन अधिकारी कर्मचारी के ऊपर सस्पेंशन की कार्रवाई हुई है। हमारा सबका लक्ष्य है, महाराष्ट्र ने 2025 में देवेंद्र फडणवीस सरकार ने 2,24,000 गलत जन्म सर्टिफिकेट रद्द किए हैं। अब मुंबई महापालिका में माफिया राज समाप्त हुआ है। आज से एक्शन शुरू हुई है। 10,000 वर्ष सर्टिफिकेट का आप दावा कर रहे हैं, किस आधार पर ये दावा कर रहे हैं? मोडस ऑपरेंडी कैसे बनाया गया? मैंने स्वयं महापालिका के अधिकारी, कुछ जगह तो ऋतु तावड़े जी भी आई थी महापौर होने के पहले, कुर्ला, मानकुट पूर्व, मानकुट पश्चिम, मुलुंड भी लिया था, बहरामपाड़ा, नागपाड़ा, नौपाड़ा, इस सब जगह के डॉक्टर, हॉस्पिटल, जो वहां के महापालिका अधिकारी वहां के सब डॉक्टर रिकॉर्ड लिए, आरटीआई में जानकारी प्राप्त किए, 1 डजन डॉक्टर की सूची और मैंने एफआईआर फाइल की है। तो ये इस क्षेत्र में बांग्लादेश से आए हुए ज्यादा लोग हैं। मैंने महापालिका से अपील की है कि पहला तबक्का में जिसके पास हिंदुस्तान में जन्म हुआ ऐसा कोई दाखला नहीं है, डॉक्यूमेंट है, उनके ऊपर कार्यवाही होगी। बाद में पुलिस उसको पूछेगी तो है कहाँ। मैम, बांग्लादेशी मुद्दे को लेकर आपने मीटिंग किया, पहली मीटिंग है, और जिस तरह से एक्शन करने की बात की है, आने वाले दिनों में क्या देखने को मिलेगा? आने वाले दिनों में कार्रवाई होते हुए दिखाई देगी, क्योंकि अभी तक मुंबई महानगर पालिका सेवक नहीं थे। अब सब नगर सेवक अलर्ट है। महायुति के नगर सेवक है, भारतीय जनता पार्टी के नगर सेवक, महायुति का नगर सेवक उनके एजेंडा पे है कि हमें प्रायोरिटी पे ये काम करना है। हमारे मुख्यमंत्री, हमारे किरीट सोमैया जी काम कर रहे हैं, हमें भी काम। और सबसे पहली बात तो डॉक्टर किरीट सोमैया, उनकी तरफ से पूरा मटेरियल हमें मिल रहा है, तो ये बहुत बड़ी बात है, ये बहुत बड़ी उपलब्धि है। मुंबई महानगर पालिका के जितने भी अधिकारी हैं उनको रेडीमेड हाथ में लेके आ रहे हर चीज। मैं खुद शॉक हो गई, उनका पूरा
हमारे जो कुछ अधिकारी वहां पे बैठे थे उनके पास था, गए 4 महीने से था, 6 महीने से था, लेकिन वो कुछ नहीं कर रहे थे। मैंने उनको कहा कि आप क्यों नहीं कर रहे थे? अगर इतना मटेरियल मिलने के बाद मैं इतना बोलती हूँ मीडिया के सामने कि मैं ये करूंगी, किरीट भाई ने मुझे दिया था, तो आपको तो एक्शन लेना चाहिए था। ये जो डॉक्टर अशरफ है उसका एफआईआर तक उन्होंने नहीं लिया। मैडम बोल रही है, दक्षा मैडम, मैं करती हूँ। अरे ये क्या बात है? आपके पास पूरा मटेरियल है, वो बोगस डॉक्टर है, उसने सर्टिफिकेट्स बोगस दिया है, उसने बोल एक्सेप्ट किया है कि मैं डॉक्टर हूँ, और मैंने, जबकि वो वहां पे नहीं था उसका डिलीवरी करते वक्त, वो जो बांग्लादेशी महिला थी, और आप क्लियरली समर्थन कर रहे हो। इतना पूरा मटेरियल मिलने के बाद भी मुंबई महानगर पालिका के अधिकारी इस तरह से काम कर रहे हैं, ये बहुत गलत है। ये दोष एक प्रकार का ये देशद्रोह है। ये कौन है? ये कौन आ रहे हैं सब बांग्लादेश? देशद्रोह। मुंबई सेफ्टी है, मुंबई की सेफ्टी बहुत जरूरी है, महाराष्ट्र की सेफ्टी जरूरी है। 2 लाख केसेस, 10,000 केसेस, आपको पूरा मटेरियल यहाँ पे दिया जा रहा है, आपको जाना भी नहीं है कहाँ पे, प्रूफ के साथ हाथ में मिल रहा है पूरा, तो भी मुंबई महानगर पालिका के अधिकारी काम नहीं कर रहे। ये बहुत बड़ी शोकांतिक है। हमने एक मीटिंग में कहा है हमको डेडलाइन चाहिए, मैंने कहा है मुझे डेडलाइन चाहिए। उन्होंने कहा है कि 1 महीना हमको 237 केसेस के लिए दे दो। हम जितने भी 237 केसेस है जिनका प्रमाण पत्र कैंसिल हुआ है वो हमने भी, लेकिन वो पत्र उसके पास जो ओरिजिनल है, जो आपके पोर्टल पे कैंसिल हुआ है, लेकिन उसके पास है, वो आपने लिया है क्या? और वो XYZ जो व्यक्ति है वो है यहाँ पे, या वो है ही नहीं, जिसका देखो ये 237 में से वो लोग, कुछ लोग है ही नहीं, उस नाम की व्यक्ति ही नहीं है ना, उसने जो हॉस्पिटल दिया वो हॉस्पिटल भी नहीं है। तो ये कितना भ्रष्टाचार है। मुझे कंप्लीट करने दीजिए। एक मिनट आपका जो एक्शन है वो इलीगल के खिलाफ है या बांग्लादेश? इलीगल बांग्लादेशी, मेरा क्लियर कट आप शब्द सुन रहे हो। यहाँ पे जो इलीगल बांग्लादेशी लोग आए हैं, जो अपने बोगस प्रमाण पत्र बना के यहाँ पे बैठे हुए हैं, उनको यहाँ से निकालने का काम होगा। देखो, एक मैं लास्ट बोलना चाहती हूँ, प्लीज मैं एक लास्ट आपके माध्यम से बोलना चाहती हूँ, हिंदी में ही बोलती हूँ, मराठी में तो बोलती हूँ। मैं हमारे ईशान्य मुंबई के खासदार डॉक्टर किरीट सोमैया, उनका विशेष यहाँ पे मैं आभार मानती हूँ। इतना स्टडी इसके ऊपर, फिर नॉट ओनली मुंबई, संभाजीनगर बोल रहे हैं, नासिक बोल रहे हैं, हर जगह पे जा रहे, इतना मटेरियल पूरा हाथ में दे रहे प्रूफ के साथ में। अब मैं चाहती हूँ कि 4.5 साल यहाँ पे नगर सेवक नहीं थे, अब प्रशासन को अलर्ट रहना पड़ेगा। हमारा पूरा ध्यान है, मेरा तो पूरा ध्यान है, जो अधिकारी काम नहीं करा, अभी जो डॉक्टर आरोग्य दक्षा पाटिल उन्होंने तो कहा है 1 महीना, अगर उन्होंने काम नहीं दिया तो मुझे इसके ऊपर कमिश्नर के साथ बात करके इसके ऊपर मुझे हाउस में प्रस्ताव लाना पड़ेगा। अगर ये प्रस्ताव मैंने नहीं लाया तो मेरे लिए भी बहुत दुख की, जितना स्टडी इन्होंने करके मटेरियल हाथ में दिया है, जिस तरह से वो बात कर रहे हैं, जिस तरह से वो काम कर रहे हैं, तो हम उनके साथ में, मैं क्या पूरे मुंबई कर खड़े रहने चाहिए। ये बहुत अहम मुद्दा है इलीगल बांग्लादेशी का। अगर इस तरह से हम लोग मराठी में बोलते हैं झारीतले शुक्राचार्य, मराठी में शब्द आहे झारीतले शुक्राचार्य हे असे अधिकारी जे दिसत नाहीत, पण ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे मोठा। अशा पद्धतीच्या MOH ने पैसे घेतले असणार, म्हणून या 2 MOH वरती निलंबनाची कार्यवाही केली। असे कितीतरी MOH पुढ्यात आणतील। यांना यांचा पगार कमी पडतो का? यांना वरचे पैसे खायला आवडतात, आणि बरं तुम्ही काय करताय? देशाबरोबर करताय देशद्रोह। तुम्ही मुंबईमध्ये अशा पद्धतीचे देशद्रोही भ्रष्टाचार, देशद्रोही बांग्लादेशी आणतात आहे, ज्यांनी मुंबई सेफ आहे का? उद्या काही मोठी अघातित घटना जर मुंबईमध्ये घडली तर हे अधिकारी जबाबदारी आहेत, तर त्यामुळे अशा पद्धतीची कडक कारवाई होणार। बुलडोजर चल चुका है, जिस तरह से मीटिंग हो रही है, भाई बसा, जिस तरह
सुनिए, ये जिस तरह से मीटिंग हो रही है हमने बहुत स्ट्रिक्टली एक्शन लेने के लिए बोला है. काहीच याच्यामध्ये तुम्हाला माफी नाही आहे. या ठिकाणी आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे आणि अलर्ट पण केलेलं आहे. मी सांगितलं मला तुम्ही हाऊसमध्ये तुमच्या विरोधात प्रस्ताव आणायला लावू नका, या वाक्यात मी त्यांना सांगितलेलं आहे. आणि एवढे प्रूफ मिळाल्यानंतर जर त्यांनी काम नाही केलं, या हाऊस नंतर 1 महिन्याचं त्यांनी टायमिंग आम्हाला दिलेलं आहे, त्याच्यानंतर पुढच्या हाऊसमध्ये एक तरी अधिकारीवरती मी कारवाई करणार. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.